नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनीनो, आज तुमच्यासाठी आजच्या वेळेच्या माध्यमातून खूप आनंदाची अशी बातमी घेऊन आलेली आहे. कितीतरी दिवसापासून आपण त्या बातमीची वाट पाहत होतो. तीच बातमी मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली. तर बघा भगिनीनो, आपल्या सगळ्यांना माहिती की आपण गेल्या 2 महिन्यामध्ये 52 दिवसाचा संप केला. म्हणजे आपण खूप स्ट्रगल केलं, आपण खूप आंदोलनं केली, खूप सारे असे परिश्रम घेतले आणि आपली जी कृती समिती आहे, कृती समितीने देखील आपल्यासाठी खूप अहोरात्र अशी मेहनत घेतली आणि आता आपलं 23 तारखेपेक्षा 20 तारखेपासून आपल्या जे आंदोलनाला सुरुवात केली. तर आंदोलन जे आपल्या कृती समितीने जे लादलेलं होतं किंवा कृती समिती जे आंदोलन लढत होती, रात्रंदिवस जे काम करत होती आणि आपण साऱ्या मिळून, आपण साऱ्या भगिनींनी देखील त्या कृती समितीला देखील आपण साथ दिली आणि आपल्या त्या समितीच्या मार्फतच, म्हणजे कृती समितीच्याच मार्फत आजचा जो आपला विजय झालेला आहे तोच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. खूप जणींना आतुरता आहे की तुम्ही बऱ्याच जणांनी खूप सारे व्हिडिओ पाहिलेले असतील. तुम्हाला खूप जणांना वाटलं असेल की ताई, मला बऱ्याच जणांनी कमेंटवर पण विचारलं आणि युट्यूबला देखील कमेंट येत आहे की ताई, ही जी बातमी येत आहे तर ही बातमी खरी आहे का? भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही जे ऐकलं की आज तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की आपल्या कृती समितीने जे आंदोलन, जे धडाकेबाज आंदोलन सुरू केलेलं होतं, आपण सगळ्यांनी तो सक्रिय सहभाग दिलेला होता. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज त्यांना आपण सांगितलेलं होतं आणि आज 30 सप्टेंबरला आपले जे राज्य मंत्रिमंडळ आहे ते यांची बैठक होणार होती आणि त्या बैठकीमध्ये जर आपला निर्णय घेतला जाणार नव्हता तर आपण चक्काजाम आंदोलन करणार होतो. परंतु त्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये कोतवालांच्या निर्णयासोबत आपला देखील निर्णय घेतलेला आहे. तर त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये नक्की काय वाढ झाली याची देखील तुम्हाला आतुरता असेल तर भगिनींनो, जे तुम्ही ऐकलं की 5,000 सेविका आणि 3,000, 3 तर 3,500 मदतनीस, हा आकडा खरा आहे. एवढी वाढ आपली झालेली आहे. फक्त ती कशा पद्धतीने कशी येईल याच्यासाठी मात्र तुम्हाला सगळ्यांना वाट बघावी लागेल, थोडं थांबावं लागेल. कारण की आपल्याला आता लिगल जो JR आहे त्याच्यासाठी आपली कृती समिती तिथं कटिबंध आहे, ते बसलेले आहेत. परंतु त्यांनी लाईव्ह ज्यावेळेस कळवलं की आपली खरोखर एवढी मानधन वाढ झालेली आहे, तर मला असं वाटलं की आपल्या भगिनींची आतुरता ही लवकरात लवकर संपवावी. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी भगिनींनो तुमच्या समोर हे सत्य घेऊन आली आणि ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून आपली जी कम्युनिटी एकत्र झालेली आहे त्याच्यामध्ये देखील एकोपा ठेवा. अशाच पद्धतीने भविष्यामध्ये देखील आपल्याला अजून आपल्या लढाई जिंकत जायची आहे. आता आपण अर्धी लढाई जिंकली, भविष्यात बघू आपण की आपण अजून पूर्ण लढाई जिंकू. परंतु भगिनींनो, जे मला समजलं तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.